मंडळींनो, आज असा रविवार आणि शीतल्याच्या दिवसाची सुरुवात झाली आहे. बरोबर 9 वाजता मस्तपैकी आवरले आणि आईन शेवयाची खीर खाऊ दिली आणि ती खीर खाऊन घेतलाय आणि धडपडत धडपडत किचन मध्ये आज म्हटलं मस्त नाश्ता बनवूया. तर मंडळींनो, थोबाडाक एक मस्त पाहुणा इलो. तो मंडळींनो जसो आरशात बघलाय ना की तसो असो टवकारून बाहेर येता. तर मंडळींनो, आज आपण बनवणार आहोत काहीतरी. आता मी तुमका सांगते ह्या कशाक. तर बऱ्याच वर्षापूर्वी आमच्या आईन ही रेसिपी बनवलेल्या आणि मराठी शाळेत पाककला स्पर्धेत तिचो 3रा नंबर इल्लो. तिका चपाती ठेवूचो डबो गावलेलो बक्षीस म्हणून. तर म्हणजे तीच रेसिपी आज मी ट्राय करताय. त्याच्यासाठी आपण मैदो मस्त आहे की मळून घेतला आणि पाव डझन अंडी म्हणजे मस्त फोडले आणि त्यांका शाप ढवळून 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 मिक्स केलंय. त्याच्यात मसाला टाकलाय, हळद टाकलाय, मीठ टाकलंय आणि म्हणजे कोथिंबीर टाकून मस्त आहे की परत ढवळून त्या बाजूक ठेवलंय. आणि आता हकडे आपण करून घेतला चपात्या मैद्याचे. आपल्याला काही ते लाटूक येत नाही, शेवटी आईनच केल्या आणि ही रेसिपी आईकच होईन येत होती. त्याच्यामुळे मी फक्त पाहुणा होतोय बघणार. तर मस्त आहे की आईन त्या करून घेतल्या आणि आता त्यांका तेलात टाकून गरगरावून तळून घेतल्या म्हणजे आणि जसे काय बाहेर काढल्या ना दिसत जेवढे भारी होते ना लागत पण मस्त होते. झटपट नाश्तो म्हणजे जास्त खर्च नाही, सगळा सामान माझ्या पैशाचा आणलेला आहे. कारण फिसकटला तरी आपल्या अंगाशी, नाही फिसकटला तरी आपल्या अंगाशी. तर म्हणजे मस्त आहे की तापण झाला. दुकानावर काही चटणी गावली नाही, टोमॅटो सॉस, त्याच्यामुळे घराकडेच मस्त बनवलाय आणि मंडळींनो आता सर्व पण करून घेतलंय. आणि अशा प्रकारे आपलं सकाळी नाश्ता तयार झालेलो. नाश्त्याचं नाव नाही माहित होतं पण अंड्याचा काहीतरी होता. तर मंडळींनो, मस्त आहे की टेबल सजवलाय. मंडळींनो, खुर्ची रिकामी आहेत, नक्कीच येवा चेडवाबरोबर नाश्ता करू. खाऊक बसलाव तर याक मंडळींनो येऊन हजेरी लावल्या. खुर्च्यावर खुर्च्या मांडाक लागले. मस्त आहे की सगळ्यांनी मंडळींनो आवडीन खाल्ल्याने आणि मंडळींनो चितल्याच्या रेसिपीक दाद पण दिल्याने केल्यानं आईन पण क्रेडिट गेला सगळा शीतल्या डॉन का.